हरी विठ्ठल टाळी वाजव टाळी आला विठ्ठल 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताची पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदी निर्भय असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाडा मा. अनेक सायासन करी न धरू आस, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संताची पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षा मागरी कामारी हे दासी, मोक्षा मागरी कामारी हे दासी. होय सांगू ऐसे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विठाला
चरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीत पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडो निया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता हरिसावी विनंती माझी पंढरी माता हरिसावी विनंती माझी पंढरी नाथा कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा ओ परिसावी विनंती माझी पंढरी नाथा चरणी ठेवी तो माता विनंती माझे पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञानमृतीं च साक्षात प्रेम स्वरूपिना नामदेवं च दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देवो क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम श्री संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेमसुख नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची दीन दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती विठाला 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वितराग संपन्न पंचम वेद निर्माते वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा 5 चरणाचा सरळ पंक्ती अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं. या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण गेली 31 वर्षाची ही परंपरा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अविरतपणाने असे गुरुवर्य मोठे महाराज मारोतराव महाराज दस्तापूरकर. बरोबर आहे. या एका महान साधूच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तागायत ते जरी नसतील तरीही आपला सप्ताहाचा नियम वार्षिक चालू आहे. 31 वर्ष झालेत म्हणजे आपण 2 तप ओलांडून पुढे गेलो. बरोबर आहे. कारण 12 वर्षाला 1 तप होत, 24 वर्षाला दुसरं तप, मग आपण 3ऱ्या तपाकडे वाटचाल करत आहोत. 31 वर्षाची ही परंपरा आणि त्या सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ पांगरा यांच्या वतीने पांगरी यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. गुरुवर्य भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठाला 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 विठाला. तसं पाहायला गेलं तर तुम्हा सर्वांना महाराज नवीनच दिसत असतील. बरोबर आहे. फ्रेश आहात ना? सर्वजण फ्रेश आहात ना? चार्जिंग करून आला असतं ना? फुल का हाफ? हा, कारण कसं आहे थोडी चार्जिंग कमी केली पाहिजे नाही तर बॅटरी फुगती. सर्वांना जरी नवीन असतो, कारण तुम्ही मला नवीन आहेत, तुम्हाला मी नवीन आहे, पण कसं असतं कीर्तन म्हटलं बोलत चालत कीर्तन असावं. मी तुम्हाला कीर्तन सांगायचं, तुम्ही तुमच्या जांभळ्या द्यायच्या, जांभळ्या देत 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 अशी गुडघेवरी करायचं,
चुलवण करायचं आणि त्या चुलवणामध्ये मुंडकं घालायचं. असं करू नका. हा, विठाला विठाला. महाराज, गावामध्ये जरी प्रथम असतो तरी प्रसन्न वातावरण वाटलं, अगदी प्रसन्न. कारण गुणवान देखील तसेच आहात. पहिली चाल गायली आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य दोन्ही महाराज मंडळी. काय नाव महाराज? प्रशांत महाराज सलगर आणि बाबांचं संजय महाराज. सुंदर चाल गायली महाराज. कारण काय असतंय, एकट्याचा नव्हे हा खेळ, मनवणी मेळ मेळविला. सर्वजण जर व्यवस्थित असतील तरच आपल्या भजनाला आनंद येतो. आणि आमचे मृदंगाचार्य अगदी महाराज कातीन टाकलेल्या सापासारखी चपळता आहे. कोल्हाळकर महाराज, बरोबर आहे? कल्लाळकर नाव काय म्हटले? कृपाळ महाराज कल्लाळकर. अगदी समर्पक महाराज. नाही तर अनेक ठिकाणी काही ठिकाणी असं भेटतं महाराज, कधी कधी गायक चांगले असतात तर मृदंगाचारी नसतात, कधी कधी दोन्ही चांगले असतात, ही बरोबर नसतंय. इथं मात्र महाराज सर्व गोष्टीमध्ये चांगली व्यवस्था केलेली आहे. माईकवाल्या दादाने देखील त्यांना सांगण्याची गरज देखील नाही, त्यांना सांगण्याची गरज नाही महाराज. नाही तर काही टायमाला आमचे गायक मंडळी मृदंगाचार्य आवाज वाढवा आवाज वाढवा म्हणून बेजार असतात, पण त्यांना तिकडं बघण्याची गरज देखील नाही. अगदी समर्पक सिस्टम आहे महाराज. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे प्रतिज्ञा करतात महाराज. प्रतिज्ञा करणं म्हणजे काय? तर प्रतिज्ञा करणं म्हणजे स्वतःला बांधून घेणं. आपण एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त करणं म्हणजे ती एक प्रतिज्ञा आहे महाराज. आपण प्रतिज्ञा करतो. आता शाळेमध्ये दररोज मुलं जातात. तुम्ही जातात का शाळेत? शाळेत जातात? बरं. शाळेमध्ये प्रतिज्ञा असते का? कोणती प्रतिज्ञा असते? कोणती? काय माहित म्हणावं महाराज? हा, इंस्टाग्राम फेसबुक मधलं सांगा, लगेच सांगतो. भारत माझा देश आहे. ही प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर दररोज करतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणण्यापुरतं, फक्त म्हणण्यापुरतं. सारे भारतीय माझे बांधव आहेत. इथं दोघा सख्या भावाचं जमना. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. दररोज आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर प्रतिज्ञा करतो, पण त्या प्रतिज्ञेचं अनुकरण करतो का? नाही महाराज. कारण एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा केल्याच्या नंतर ती प्रतिज्ञा पूर्ण झाली पाहिजे, तर ती प्रतिज्ञा केल्याचा काहीतरी फायदा होतो महाराज. माझ्या ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिने लो, आनंदे भरीन तिने लो, आनंदे भरीन तिने लो. जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा. आनंदे भरीन तिने लो, आनंदे भरीन तिने लो, आनंद भरीन
अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली की संपूर्ण संसार मी कसा करेल, सुखाचा करेन. पण आतापर्यंत बाबा संसार कधी सुखाचा झाला का? झाला नाही झाला महाराज. संसार सुखाचा झाला नाही आणि संसार सुखाचा होऊ शकत नाही. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार सुद्धा नाही संसारामध्ये आणि आपण नटू नटू संसार करतो. संसारामध्ये सुख नाहीच, सुख आहे महाराज फक्त यत्किंचित, पण दुःख मात्र दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, भागवत महाराज कधी कधी कसं असतं, कुस्तीच्या फडामध्ये लंगूट बांधून पैलवान तयार असतो पण त्याची कुस्ती पडते. पण अचानक एखादा पैलवान येतून ती कुस्ती मारून जातो. प्रमाण कसं वाटलं तुम्हाला? अगदी समर्पक वाटलं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता. जवसा एवढं सुख आहे, किती जवसा एवढं सुख आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढे महाराज. तरी देखील आपण संसारात सुख सापडतो महाराज नाही. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटती, भयकाप चित्ते. दुःखच आहे संसारामध्ये. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ. संसार मूळ, चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षोणी, पाठी लागले ओढाळ. कवन्या मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आपुना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्माला लागो तुझा, बुद्धी कृपा अशी मी तेरा नटा गटात. संसार कसा आहे? दुःख मूळ आहे महाराज. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षोणी, पाठी लागले ओढाळ. कवन्या मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. सर्वत्र दुःख आहे महाराज, पण आपण संसारामध्ये सुख सापडतो. या संसार नगरी मदर भरला
संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही, यात सुख नाही, सुख नाहीच महाराज. कारण आपला मार्ग चुकला महाराज. सुख आहे परमार्थामध्ये आणि आपण सुख सापडतो संसारामध्ये. बघा तुम्हाला सांगतो, एक आजीबाई होती, पुढे बसलेल्या आजी आहेत का, तशा एक आजीबाई होत्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आजी गोदडं शिवत होती. लक्षपूर्वक आहे का, तर त्याचा सिद्धांत कळेल. काय शिवत होती? गोदडं. तुमच्या इकडे गोदडच म्हणतात का? हा, कारण भाषा अलग असते. कारण मला आज बरेच फोन आले, फोन उचलल्या म्हणू लागले, महाराज कुटवर आल्या. ते आम्हाला थोडं नवीन वाटतंय ते कुटवर आल्या. पण भाषेमध्ये फरक असतो महाराज. आता तुमच्या इकडं भाषेमध्ये आमच्या इकडं फरक आहे. आमच्या इकडं मेल्यावर जाळतात, तुमच्या इकडं मेल्यावच ना. हा, तर एक आजीबाई होत्या, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाकळ शिवत होते. कोणी त्याला वाकळ म्हणतात, कोणी त्याला गोदडं म्हणतात. श्रीमंत लोक आपली श्रीमंती झाकण्याकरता त्याला राजा म्हणतात. काय राजा? गोदडं शिवत होती. तर गोदडं शिवता शिवता आजीबाईच्या हातातून सुई निसटली, दोरा एकड पडला. तर आजीबाईनं काय केलं, सुई कुठं पडली म्हणून आजीनं पदर असा झट केला. तर ती सुई उडून उतरंडीच्या सांदीत पडली. कुठं? उतरंडीच्या. आता काही उतरंडी राहिल्याच नाहीत, उतरंडीच्या सांदीत पडली. मग आजीबाईनं बराच वेळ महाराज त्या ठिकाणी सुई सापडली, पण आजीला काही सुई सापडली नाही. तेवढ्यात आजीची दुसरी मैत्रीण आली. आजीच बरं, आजीची मैत्रीण आजीच. दुसरी मैत्रीण आली आणि त्या जवळ आल्याच्या नंतर सांगितलं, मनकर्णा काकू काय पाहता? अहो माझी सुई हरवली, या सुई सापडत नाही. तर त्या मैत्रिणीनं सांगितलं, काकू तुम्हाला कळतं का, इथं अंधार आहे, अंधारामध्ये सुई कशी सापडल? बाहेर उजेडात जाऊन बघा. कुठं बघा? आजीला पटलं, म्हणली बरोबर आहे, बरोबर आहे. आजी उठली आणि बाहेर गेली. बाहेर दारामध्ये गेली आणि सुई सापडू लागली, सुई सापडू लागली. बराच वेळ महाराज आजीनं सुई सापडली, पण काही सापडली नाही. दुसरा एक माणूस आला. त्या माणसाला थोडी दया आली. खूप वेळापासून पाहतो आजी काहीतरी पाहते. जाऊन आजीला विचारलं, आजीबाई. आजीनं सांगितलं की बाबा माझी सुई हरवली, सुई सापडत नाही. त्याला देखील वाटलं आपण आजीला मदत करावी. त्यानं देखील खळभर रान धरलं महाराज. तिसरा माणूस आला, त्यानं बी विचारलं काय हरवलंय? सुई. त्यानं देखील खळभर रान धरलं. असे 5-6 लोक आले तिथं आणि सुई सापडायला लागली. एक चिकित्सक बुद्धीचा व्यक्ती आला, त्यानं लांबून पाहिलं, त्यानं विचार केला, ज्या अर्थी या ठिकाणी 5-6 लोक पाहतात म्हणजे इथं काहीतरी हरवलं असं. तो जवळ आला आणि त्या आजीला विचारलं, आजीबाई काय पाहता? तर आजीनं सांगितलं की बाबा माझी सुई हरवली, खूप वेळापासून आम्ही पाहतो माझी सुई सापडत नाही. तर त्या चिकित्सक बुद्धीच्या व्यक्तीनं विचारलं, आजीबाई मला एक नेमकं सांगा, तुमची सुई पडली कुठं? जागे येत ना? हा, मला वाटतं इथं रेंज नाही काही, कारण रेंज असल्याच आवाज येतो. काय विचारलं? सुई हरवली कुठं? तर आजीने सांगितलं की बाबा सुई उतरंडीच्या सांदीला पडली. मग त्यानं सांगितलं, इथं वर्षभर बी सापडीत बसलात तर तुमची सुई सापडल का? नाही. तसं संसारामध्ये सुख नाही, आपण संसारामध्ये सुख सापडतो. किती वर्ष पाहिलं तरी सुख सापडल का? नाही महाराज. म्हणून सुख आहे परमार्थामध्ये आणि आपण पाहतो संसारामध्ये. विठाला 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 विठाला. मार्ग
चुकला. आपल्याला जायचं पंढरपूरला आणि पंढरपूरला जाता जाता आपण निघालो आळंदीला. मग कितीही दिवस फिरलं तरी पंढरपूर येईल का? नाही महाराज. तसं मार्ग चुकल्याच्या नंतर आपला रस्ता चुकतो. म्हणून सुख आहे परमार्थामध्ये आणि आपण सापडतो संसारामध्ये. परंतु माझ्या ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करी. संसार सुखाचा झालाच नाही महाराज. प्रतिज्ञा केली पण प्रतिज्ञा पूर्ण झाली का? आपला विषय प्रतिज्ञा. कारण प्रतिज्ञा करणं सोपं आहे परंतु ती प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे जाणं अवघड आहे महाराज. ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, पूर्ण झाली नाही. भगवंताने प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? युद्धामध्ये मी कुठल्याच प्रकारचं शस्त्र अस्त्र माझ्या हातामध्ये घेणार नाही. पण भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? झाली का? बोला. झाली? बोलत कशी नाहीत मग? नाही होय काहीतरी म्हणा. विठाला 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 विठाला. काय असतंय? कीर्तनाला बसायचं म्हटलं, नाही ना तुमचं असू द्या, तुमचं वय झालंय, इथं बसायचं म्हटल्याच्या नंतर बाहेरले टोटल कनेक्शन कट करावे लागतं. बाहेरले कनेक्शन की बसतो कीर्तनात आणि विचार करत करत म्हणतो दूध काढले पण वासरूच बांधायचं राहिलंय. कडी लावली, कुलूप लावलंय पण ते कुलपाला चावी लावून कुलूप बंद केलं. हे कीर्तनात बसून विचार करतात. आपण कीर्तनात बसलं फ्रेश बसावं. पण तुमची बी चूक नाही. त्या पुण्याकडं मात्र महाराज फार चांगलं आहे. 7 ते 9 कीर्तन नंतर भोजन. आपल्या इकडं काय होतं, 5-6 वाजता फुल टाक्या करतो. नेमकं चढाला गाडी लागायच्या टायमिंगलाच कीर्तन सुरू होते. विठाला 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 विठाला. प्रतिज्ञा करणं सोपं आहे परंतु पूर्ण होत नाही. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? निष्पांडव पृथ्वी करेल. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही महाराज. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा केल्याच्या नंतर ती प्रतिज्ञा केलेला आवाज द्रौपदीनं ऐकला. लक्षपूर्वक ऐका. द्रौपदीनं आवाज ऐकल्याच्या नंतर द्रौपदी विचार करत होती, पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली परंतु माझ्या कुंकाचा प्रश्न आहे. त्यांनी केलेली प्रतिज्ञा विफल ठरू शकत नाही. काय करायचं, कसं करायचं? प्रतिज्ञा केली उद्या माझे 5ही पांडव 5ही पती मृत्युमुखी पडणार, मला वैधव्य येणार, जगून काय उपयोग आहे? काय करणार काय करणार? भगवंताचा धावा केला महाराज. सतत भगवंताचं चिंतन केलं. चिंतन केल्याबरोबर भगवान प्रगट झाले. भगवान त्या ठिकाणी आल्याबरोबर भगवंताने विचारलं, द्रौपदी काय दुःख आहे? दुःख काय आहे? तिनं सांगितलं, देवा तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला सर्व गोष्टी माहित असतात. न सांगता तुम्हा कळो येती अंतर, विश्वी विश्वंबर परिहारची. बरं ठीक आहे. त्यावेळेस भगवंताने एक युक्ती चालवली महाराज. मी सांगतो त्याप्रमाणे कर. उद्या सकाळी पहाट ब्रह्मीभूत मुहूर्तावर स्नान करायचं आणि मी ज्या पद्धतीने सांगल त्या पद्धतीने करायचं. पहाटे भगवान उठले, द्रौपदीला सोबत घेतलं महाराज आणि सांगितलं, त्या ठिकाणी कुटियामध्ये पहाटे पितामह भीष्माचार्य ध्यान लावून बसलेले असतात. त्या वेळामध्ये जायचं. निघाले महाराज भगवान तिकडं. द्रौपदी सोबत निघाले, कुटियाच्या जवळ आले आणि द्रौपदीला सांगितलं तुझं आतमध्ये. द्रौपदी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याच्या नंतर द्रौपदीनं दर्शन घेतलं महाराज. दर्शन घेतल्याबरोबर पितामह भीष्माचार्यांनी सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. त्यांनी डोळे उघडले नाहीत पण असं सांगतात काही लोक भाव प्रगट करतात.
आता त्यावेळेस काकणं होते का नाही माहित नाही. काकणाचा आवाज आला, अनुमान प्रमाण जाणलं कुठली तरी एक स्त्री असावी. त्या अनुषंगाने सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. द्रौपदीला हसावं का रडावं पडलं महाराज. द्रौपदी साईडला बसली आणि विचार करत होती, आज दिलेला आशीर्वाद खरा आहे का काल केलेली प्रतिज्ञा खरी आहे. तेवढ्यात पितामह भीष्माचार्याने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर विचारलं, द्रौपदी तू? हो मी मा. तू कसं काय? त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, पितामह अगोदर मला एक सांगा की काल केलेली तुमची प्रतिज्ञा खरी आहे का आता दिलेला आशीर्वाद. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रौपदी अगोदर मला हे सांग की तुझ्या बरोबर आलंय कोण. कारण कोणालाच माहीत नव्हतं की पितामह भीष्माचार्य पहाट ब्रह्मीभूत मुहूर्तावर ध्यान लावून बसतात. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, माझा नौकर आलाय. कोण आलाय? नौकर. नौकर होता का? नाही महाराज, साक्षात परमात्मा बाहेर उभे आहात. भीष्माचार्यांनी पाहिलं, देवाला सांगितलं, देवा झालं तुझ्या मनासारखं, पण माझी प्रतिज्ञा केलेली मी विफल ठरू देणार नाही. दिवस उजडला, युद्ध सुरू झालं महाराज. घनघोर युद्ध सुरू झालं. एकमेकावरती बाणाचा पिसारा करत होते. कारण अर्जुन देखील तेवढाच महाराज बलवान होता. बरेच शस्त्रास्त्र सोडले महाराज, परंतु शेवटी भीष्माचार्यांना वाटलं आपलं अस्त्र चालवावं लागतं. बाण काढल्याबरोबर संपूर्ण पृथ्वी गडगड 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 करायला लागली महाराज. आवाज आल्याबरोबर भगवंताला वाटलं आता भीष्माचार्यांच्या बाणापासून माझा अर्जुन वाचू शकत नाही. तेवढ्यात भगवंताने असं बोट वर केलं आणि सुदर्शन चक्र प्रगट केलं महाराज. सुदर्शन चक्र प्रगट केलं आणि खाली उतरले. तेवढ्यात भीष्माचार्यांनी सांगितलं, बाण काढला, खाली ठेवला आणि सांगितलं, देवा झालं माझं युद्ध, मला फक्त तुमची प्रतिज्ञा मोडायची होती. काय मोडायची होती? प्रतिज्ञा मोडायची होती. तुकोबारायांनी प्रमाणाद्वारे ते शुद्ध भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले ऐशी अशी शरण जावी. भीष्मपण खरा केला महाराज, भीष्माचा पण खरा केला, परंतु धनुर्धरी अर्जुनाचं रक्षण केलं. मग भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली. प्रतिज्ञा करणं सोपं आहे, परंतु ती प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे जाणं कठीण आहे. प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही महाराज. अहो रावणानं प्रतिज्ञा केल्या होत्या, रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. त्या रावणाला काय कमी होतं महाराज? त्या रावणासारख्या बलवान व्यक्तीच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत. त्यांनी प्रतिज्ञा केल्या होत्या की खारा समुद्र मी गोड करेल आणि सोन्याला सुगंध देईल, पण प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही महाराज. प्रतिज्ञा करणं सोपं आहे, परंतु ती पूर्ण होत नाही. एक वेळेस नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती. विठाला 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 विठाला. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. वाळवंटामध्ये परिसा भागवताचं रामायण चालू होतं. इकडे लक्ष असू द्या.
वाळवंटामध्ये परिसा भागवताचं रामायण चालू होतं. रामायणाचा विषय चालू होता की वाल्या कोळ्यानं 100 कोटी रामायण लिहिलं. किती? महापापी वाल्या कोळी जर 100 कोटी रामायण लिहू शकतो, हे शब्द कानावर आल्याबरोबर नामदेवराय सांगितलं, मी देखील माझ्या भगवंताचे 100 कोटी अभंग लिहिणार. ही काय केली? काय केली? प्रतिज्ञा केली महाराज. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. धावत चंद्रभागेमध्ये गेले, हातामध्ये पाणी घेतलं. तेवढ्यात भगवान आले ना भगवंतानं सांगितले, नामा प्रतिज्ञा करू नको, कारण या गोष्टी तुझ्याच्यानं पूर्ण होणार नाहीत. कारण कलियुगामध्ये आयुष्य गणना कमी आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. बुडे बालत्व पिडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्ष आयुष्य, 100 मधले 50 झोपीत गेले, 25 बालावस्थेमध्ये गेले. राहिलेल्या 25 वर्षामध्ये लग्न, लेकरं, त्यांचे लग्न, त्यांचे शिक्षण. काय भजनाशी उरले ते पाहेगा. भजनाला काय उरलं महाराज? पण नामदेवरायांनी हट्ट धरला. देवा, तुम्ही आहेत म्हटल्याच्या नंतर प्रतिज्ञा का पूर्ण होणार नाही? होऊ शकते. केली महाराज प्रतिज्ञा. अभंग लिहायला बसले. अभंग लिहायला बसले. नामदेवरायाच्या घरी काही 1-2 माणसं नव्हती महाराज. 1-2 माणसं होते. पायलीचे 15. किती होते? 15 माणसं महाराज अभंग लिहायला बसले. बघा, दामू शेट्टी, गोनाबाई, नामदेवराय, नामदेवरायची पत्नी. किती झाले? किती झाले? 4 मुलं. नारा, विटा, महादा, गोंदा. 4 सुना. 4 आणि 4 8. 4 सुना 12. 1 बहीण आणि 1 लेक. किती झाले? 14. आणि 15वी जनाबाई. 15 माणसं अभंग लिहायला बसली. किती? 15 संत महाराज. कारण नामदेवरायाच्या घरामध्ये टोटल संतच आहेत महाराज. एकच घर आहे असं. म्हणून त्या टोटल संतांची, त्या परिवाराची समाधी कुठं आहे? कुठं आहे? पंढरपूरला गेलात का नाही? मग सांगा ना, रेंजच आहे ना तुम्हाला. पंढरपूरला महाद्वारामध्ये प्रवेश करत असताना तिथं ते म्हणतातच नामदेव पायरी. 14 जणांची समाधी महाराज त्या ठिकाणी. 15 माणसं अभंग लिहायला बसले. अभंग पूर्ण झाले नाहीत. 96 कोटी अभंग पूर्ण झाले. किती? 96 कोटी. परंतु नामदेवरायांनी नामदेवरायाच्या जीवनामध्ये, त्यांच्या अवतारामध्ये केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही महाराज. 96 कोटी अभंग पूर्ण झाले. राहिलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता नामदेवरायाला दुसरा अवतार देहू गावामध्ये घ्यावा लागला. उरले ते शेवटी लावितो का. 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 ब्रह्मनाची संख्या सांगे 1 कोटी. ब्रह्माची संख्या सांगे 1 कोटी. ब्रह्मनाची संख्या सांगे 1 कोटी. ब्रह्माची संख्या सांगे 1 कोटी. उरले ते शेवटी लावितो का. उरले ते शेवटी लावितो का. उरले ते शेवटी लावितो का. उरले ते शेवटी सांगे तुका. महाराज, आपल्या इकडे आल्याच्या नंतरच ह्या जुन्या लोकांच्या चाली ऐकायला मिळतात. कारण खरा परमार्थ आपल्या 2-3 जिल्ह्यामध्येच आहे. परभणी, नांदेड, हिंगोली.
नाही तर बाकीकडे महाराज विचारू नका, ऐकायला देखील माणसं किरायाने आणावं लागते. ऐकायला सुद्धा भजने वाजविणारे टाळकरी ती तर आता कॉमन विषय झालाय. ऐकायला देखील वाहनं करून लोक आणावं लागतात. पण आपल्या इकडं गुरुवर्य मोतीराम महाराज, मारोतराव महाराज या महान साधू संतांचे आशीर्वाद आहेत. महाराज आपला समाज, आपला परिसर त्यांनी पिंजून काढलेला आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून तरी आपण एवढे का होईना धोरणात आहेत. बरोबर आहे का? त्यांचे आशीर्वाद आहेत महाराज. उरले ते शेवटी प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. उरले ते शेवटी लावे तुका, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथोनिया. उरलेले अभंग जगद्गुरु तुकोबारायांना पूर्ण करावे लागले, परंतु नामदेवरायांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही महाराज. तसं प्रतिज्ञा करणं सोपं आहे, परंतु ती प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे घेऊन जाणं कठीण आहे. विठाला विठाला. मग ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांना माहित होती की केलेली प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, तरी देखील तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली तुकोबारायांनी? पहिलं चरण. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 तुझी चरणात सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावा, नाम कीर्तन संतांचे पूजन, नाम कीर्तन संतांचे पूजन, तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावा, संतांचे पूजन, नाम कीर्तन तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावा, मी जन्मयासाठी तुझी चरण सेवा साधावा, जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उल्लेख केलेला आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवा मी जन्म घेणार. कशाची प्रतिज्ञा केली? जन्म घेण्याची. जन्म घेण्याची प्रतिज्ञा केली. देवा मला माहिती आहे जन्म घेणं कठीण आहे, प्रतिज्ञा केल्याच्या नंतर ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, परंतु माझा प्रतिज्ञा करण्याचा एकमेव उद्देश आहे की देवा तुझी चरण सेवा साधावया. जन्म घेण्याची प्रतिज्ञा केली. जन्म घेणं सोपं आहे का बाबा? जन्म घेणं नाही महाराज. जन्म घेणं सोपं नाही
आणि जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. कारण त्याच्यामध्ये प्रकार पडतात, अनेच्छा, परेच्छा आणि स्वइच्छा. 3 प्रारब्धामध्ये जन्म होतो महाराज. तुम्हा आम्हाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, आणि संत स्वइच्छेने येतात महाराज. स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. त्यांना बंधन कोणाचंच नसतं. देवाला आणावं लागतं. अनिला ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. आणि तुम्हा आम्हाला मात्र यावंच लागतं. का यावं लागतं? गेलेल्या जन्मामध्ये काही राहिलेलं असते ते पूर्ण करण्याकरता यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 हरिमुखी गाता हरे बळी चिंता हरिमुखी गाता हरे बळी चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरे बळी नाथ महाराज वर्णन करतात. केले कर्म झाले तेची भोगा आली. उपजले मेले ऐशे किती, किंवा अगा कर्मीचे उरावे. केलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं महाराज. आणि कर्म कोणालाच सुटत नाही महाराज. कर्म कोणालाच सुटत नाही. देवादिकांना कर्म सुटलं नाही, तुम्ही आम्ही कोण? देवाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही, मग आपल्याला सोडू शकतो. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण जय पावला. कर्मे रावण जय पावला. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. कर्मे मन मत झाला से राख. कर्मे मन झाला से राख. कर्मे मन झाला से राख. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण जय पावला. वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण जय पावला. वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, किंवा कर्मे दशरथे वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. कर्मानं कोणाला सोडलं नाही महाराज. राम अवतारामध्ये एक यज्ञ चालला.
किती? एक यज्ञ होता. तर त्या यज्ञाचा नियम असा होता, दररोज यज्ञ समाप्त झाल्याच्या नंतर सोन्याची सीता बनवायची आणि ती ब्राह्मणाला दान द्यायची. काय करायचं? सोन्याची सीता बनवायची आणि ती ब्राह्मणांना दान द्यायची. हा यज्ञ चालला 16,108 दिवस. किती दिवस? 16,108 दिवस. राम अवतारामध्ये हा यज्ञ चालला आणि कृष्ण अवतारामध्ये कृष्णाला 16,108 बायका कराव्या. कर्म कोणालाच सुटत नाही महाराज. अहो, राजा दशरथ ज्या वेळेस मृत्युमुखी पडले, 4 मुलं होते. चौघे पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं होते, शूरवीर 4 मुलं होते, पण अंतिम क्षणाला एक सुद्धा नव्हता. कोणाचा शाप होता? श्रावण बाळाचा. कोणाचा? त्यांनी सांगितलं होतं की तू देखील पुत्र 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 म्हणत म्हणतच मारणार. कर्म सोडतं का? कोणालाच सोडत नाही महाराज. म्हणून कर्मानुसार आपल्याला जन्म प्राप्त होतो. तुम्हा मला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत मात्र स्वइच्छेने येतात आणि ते स्वइच्छेने येतात आणि येण्यामागचा त्यांचा काही हेतू नसतो महाराज. येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. फक्त उपकार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, त्यांना त्यांच्यासाठी काहीच करायचं नसतं महाराज. किंवा तुकोबाराय म्हणतात, ए नवीन काय चाड आमा, ए नवीन काय चाड आमा, हे रवीन चाड काय आम्हा, हे रवीन चाड काय आम्हा. उपकारासाठी केले हे उपाय, हे नवीन काय चाड आम्हा, हे नवीन काय चाड आम्हा. उपकारासाठी केला उपाय, हे नवीन काय चाड उपकारासाठी केले हे उपाय, येणे विनकाय चाडा आम्हा. कुठलीच इच्छा धरून संत या जगामध्ये अवतीर्ण होत नाहीत महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीनजना. केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणासाठी संत या लोकांमध्ये अवतीर्ण होतात. किंवा एक ठिकाणी म्हणतात महाराज, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता फावले, काही कर्तव्यासी उरले लोका लागी. केवळ आणि केवळ लोकाच्या कल्याणाकरता संत या लोकांमध्ये येतात. म्हणून 3 प्रकारे जन्म प्राप्त होतो महाराज. जन्म घेणं देखील सोपं नाही. तरी तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म. कशासाठी? याजसाठी देवा. याजसाठी म्हणजे याच्यासाठीच जन्म घेणार. जन्म घेणं किती त्रास आहे. आता या लहान लहान लेकरांना किती त्रास आहे जन्माचा. सोपं आहे का बाबा? सोपं आहे जन्म? ज्या वेळेस आपण गर्भामध्ये प्रविष्ट होतो, हा मातेची या उदर कवरी, मातेची या उदर कवरी, बर मातेची या रजस्वरी, पचोनी विष्टेची या वा विठाला विठाला. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी ओवी बरोबर सांगितली. जन्म घेणं सोपं नाही. गर्भामध्ये प्रविष्ट झाल्यापासून महाराज काय ती हिट असते, किती हिट असते. बाहेरली हिट काहीच नाही महाराज, काहीच नाही. तुम्ही आम्ही सर्व ते अनुभव भोगून आलेलो आहोत. आपल्याला त्या टायमिंगला ती गोष्ट कळत नाही. कारण गर्भामध्ये आपण प्रविष्ट झाल्याच्या नंतर आपल्या गर्भाच्या चारही बाजूला विष्टेचा लेप असतो. काय असतो? विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी कुरुमी किडे.
गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे, कोणाला सांगावं. विष्ठा लेप चौकडे, चारही बाजूला विष्ठेचा लेप असतो महाराज. माणूस लेकरू ते बटाट उकडल्यासारखं बाहेर आल्यावर तेवढी हिट असते ते. का मध्ये काही एअर कंडिशनचा बंगला, एसी, फॅन काही नसतो. मग इतका त्रास जन्माचा असताना देखील माझे तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म. हे कशासाठी जन्म घ्यायचा, कशासाठी? आणि तुकोबारायच म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगिता नारायणा, माझा भोगिता नारायणा, माझा मूत्र जना जात ते, मांस मूत्र जना जात ते. माझा भोगिता नारायणा, मांस मूत्र जाना, काय सांगू गर्भीची यातना, नारायणा, मांस मूत्र जाना, लक्ष तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांसमळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. भगवंता क्षणाक्षणाला तुझी आठवण होते. काय सांगू त्या गर्भाची यातना, किती त्रास आहे महाराज. तरी देखील आपण, तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म. त्या गर्भाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी एका राणीचा उल्लेख केलेला आहे, मदालसा राणी. त्या मदालसा राणीनं महाराज त्या गर्भाचं फार सुंदर चिंतन केलेलं आहे. काय चिंतन केलेलं आहे? गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कानी, येता जाता येणे पंथे, सांगाती नाही बाकोनी, अहंभाव प्रपंचू रे पुत्रा ऐके आपुल्या कानी, 84 जीवयोनी प्रवर्तले मुनिजन दक्षिणी, पर्ये दे मदालसा त्या मदालसा राणीचं ज्ञानोबारायांनी तोंड भरून वर्णन केलेलं आहे महाराज. 7 का 8च अभंग लिहिलेले आहेत, परंतु 30 35 चरणाचे चौकड्या पद्धतीचे अभंग आहेत. त्यांनी वर्णन केलेलं आहे, गर्भीची यातना पुत्रा ऐक्या फुल्या कानी, येता जाता येणे पंते, सांगाती नाही बा कोणी, अहंभाव प्रपंच पुत्रा ऐक्या फुल्या कानी, 84 जीव येऊनी प्रवर्तले मुनिजन तक्षणी. त्या मदालसा राणीनं मुलाला जन्म दिल्याबरोबर ब्रह्मज्ञानी मुलं बनवले महाराज. काय बनवले? ब्रह्मज्ञानी. आपण कोणती बनवतो? लेकरू. आता तर नवीनच सिस्टम निघाले भागवत महाराज. नवीनच लेकरू रडायला लागलं की मोठू पतलू यूट्यूब करायचं आणि त्याला ते मोठू पतलू, ते मोठा घोडा, काय ते काय असते कार्टून, कार्टून त्याला समोर दिलं, लेकरू गप. पहिल्या काळात भीती घालत होते, रडू नको बुवा येतो, रडू नको भूत येतय. आता ती भीती राहिली नाही. डायरेक्ट आपण त्या वर्षाच्या लेकराच्या समोर मोबाईल नेऊन देतो. देतोत का नाही?
बरे लेकर काय फार हुशार असतात महाराज, लई हुशार. त्यांच्या इतकं म्हाताऱ्या माणसांना तुम्हाला कळतं बाबा मोबाईल मधलं? नाही नाही नाही. त्यांना विचारा, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप. 1.5-2 वर्षाचं लेकरू ते रील्स बघतंय आणि संपली की अशी वर ढकलते, टोक वर ढकलत. म्हणून महाराज ते लेकरं एवढे हुशार झालेत, हे दिसतेत एवढे सोपे नाहीत महाराज. एका लेकरानं मला एक प्रश्न केला. मला म्हणे, महाराज तुम्ही किती वर्ष झालं कीर्तन करतात? म्हणलं 5-7 वर्ष. परमार्थामध्ये येऊन किती वर्ष झाली? म्हणलं 10-12 वर्ष झालेत बाबा. बोल काय काम काय? तुम्हाला आतापर्यंत एका गोष्टीचा शोध लागला का? मी म्हणलं बाळा काम काय ते सांग अगोदर. मला म्हणे, महाराज हे जे हे दिलेलं आहे 1.5x2 हे कशासाठी दिले हो? हे कान कशासाठी दिलेलं आहे 1.5x2? मी सांगितलं बाबा ते आपल्याला श्रवण करण्याकरता, ऐकण्याकरता दिलेलं आहे. त्यानं सांगितलं, महाराज तुम्हाला काही येत नाही, ऐकण्याचं सुराख मधी आहे, हे वरलं कशाला दिले 1.5x2? तुम्हाला येतंय का सांगा. बाबा मला येत नाही म्हणलं, तू सांग. ऐका महाराज म्हणे, हे जे दिलेलं आहे भगवंताला माहीत होतं कलियुगामध्ये लोकांना चष्मे लागणारे, चष्म्याच्या दांड्या अडकाय दिले. फार हुशार असतात महाराज लेकर. लेकर इतके हुशार, फार हुशार असतात. एका शिक्षकानं लेकराला उठवलं. उठ म्हणे बाळा, उठ उठ. ते उठलं महाराज. ते त्याच्या पुढचं होतं, शिक्षकाच्या पुढचं होतं. उठ बाळू, तुझ्या खिशामध्ये 10 रुपये आहेत. तो म्हणला, नाही सर माझ्या खिशात 10 रुपये नाहीत. अरे समज आहेत. अहो सर माझ्या खिशामध्ये 10 रुपये नाहीत, आई शपथ नाहीत. सर म्हणले, तू समज बाळा. बर समजिले म्हणला, 10 रुपये आहेत. दुसऱ्याला उठवलं, बाळू तू उठ, तुझ्या खिशामध्ये 5 रुपये आहेत. सर आई शपथ माझ्या खिशामध्ये 5 रुपये नाही तो. अरे समज. अहो नाही तो माझ्या खिशामध्ये. बर समजिलं म्हणलं. आता मला सांगा म्हणे, तुझ्या खिशात 10 रुपये आणि त्याच्या खिशात 5 रुपये किती झाले? ते त्याच्या पुढचं होतं. त्यानं सांगितलं 25. गाढवा तुला उत्तर येत नाही. त्यानं सांगितलं, सर माझ्या खिशात 10 आणि त्याच्या खिशात 5, 15 आहेत. पण समजा ना तुमच्या काय बापाचं चाललंय 25 रुपये. लेकरं एवढे हुशार असतात महाराज. विठाला 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 विठाला. परंतु त्या मदालसा राणीनं जन्माला आल्याबरोबर लेकर ब्रह्मज्ञानी बनवले. झोका देता देताच त्या लेकराला म्हणायचं, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थक्षेत्रे हिंडता. झोका देता देता त्याला सावध करायचं महाराज. आपण देखील आपल्या लेकरांना असंच शिक्षण दिलं पाहिजे. कारण गर्भामध्ये जेवढे संस्कार होतात तेवढे बाहेर आल्याच्या नंतर संस्कार होत नाहीत महाराज. आपण आपलं लेकरू गर्भामध्ये असल्याच्या नंतर आपण बघतो आर्ची, परशा, सिरियल, लागीर झालंय जी, टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक. ते बाहेर आल्या मग त्याला काय कळतंय? बाहेर आल्याबरोबर ते असं करतंय, वरी ढकलतंय, मधूनच शिकून येते महाराज. कारण गर्भामध्ये संस्कार होतात. भक्त प्रल्हादाला संस्कार कुठं झाले? ऐकोणी नारदाची गोटी, तेने मज गर्भीच घातली मिठी, जो जन्माला कया दुचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हादो. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. गर्भामध्येच वर्णन, गर्भामध्ये ज्ञान प्राप्त झालं महाराज. गर्भामध्ये असताना त्यानं विचार केला, आई सारखं नारायण 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 भजन का करते? तो नारायण कोण असेल? म्हणून गर्भामध्ये संस्कार होतात महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गर्भामध्ये होते, आता उद्या जयंती आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी जयंती आहेच. जिजाऊ आईसाहेबांनी महाराज महाभारत वाचायचं, भागवत वाचायचं, रामायण वाचायचं, म्हणून तो पराक्रमी राजा जन्माला आला महाराज. ते कोणाच्याही पोटाला जन्माला येत नाहीत, त्याला फक्त आपण आई कारणीभूत असतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ती कोणाची पुण्य आहे? माझ्या जिजाऊची पुण्य आहे का
बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला शपथ घेतली स्वराज्याची घेतली स्वराज्याची स्वराज्याची कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाजी जगद्गुरु तुकोबाजी जगद्गुरु तुकोबाजी स्वराज्याचे त्या कल्ला गडाला वडील स्वराज्याचे गडाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला जय भवानी जय जय श्रीवारी कोणाची पुण्याई माझ्या जिजाऊची पुण्याई महाराज जिजाऊ आईसाहेबाची पुण्याई की आपल्या या भारत देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर जन्माला आला महाराज ते गर्भामध्ये संस्कार झालेत आपला तो विषय नाही तर त्या मदालसा राणीनं जन्माला आल्याबरोबर झोका देता देता त्यांना उपदेश केला त्यांनी सांगायचं बाळा काय या मायारूपी संसारामध्ये गुरफटून राहतो हे नाही तिन्ही लेकरं महाराज ब्रह्मचारी ब्रह्म उपदेश केला तिनं सांगायचं हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाच्या सांदा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाणा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा पर्यट मदालसा प्रसूत झाली येताची कर्म जाळ तुझी मान अकांतोटे जननी दुःखे धाय स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंद परिये दे मदालसा सोहम जो रे बाळा काय केलं एकाची कर्मजाळ तुझी मान अडकली जर कर्म धर्म संयोगाने जन्म जर संभवत नसतात तर बाळा तू काय केलं असत तुम्हाला एक छोटस उदाहरण म्हणून सांगतो समजा
एखाद्या मायमाऊलीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, ऍडमिट केलं, रिपोर्ट आले आणि रिपोर्टमध्ये असं आलं की लेकरू आडवं आलेलं आहे. तर डॉक्टरांनी त्या मायमाऊलीच्या पतिदेवांना एकांतामध्ये बोलवलं आणि विचारलं, तुम्हाला एका गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. दवाखान्यामध्ये असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आपल्याला साहजिक वाटते काय, पैशाचा काहीतरी असेल. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कितीही पैसे लागू द्या, तुम्ही काय करायचं ते करा. डॉक्टरांनी सांगितलं, पैशाचा विषय नाही, तुम्हाला एका गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. आता ऑपरेशन करायचंय, मुलाचा जन्म संभवत नाही, तर तुम्हाला एका गोष्टीचा निर्णय करायचा आहे. तुम्हाला मुलगा हवा आहे का तुमची पत्नी? बाबा, मुलगा हवा आहे का पत्नी? हाच प्रश्न मी पांगरेकरांना विचारतो. अशा टायमिंगला तुम्ही काय निर्णय घेता? लवकर सांगा, 11:15 वाजायच्या जवळ आले. काय निर्णय घेता? पत्नी जर वाचवायची म्हटलं तर लेकराचे तुकडे करून काढावे लागतात. लेकरू जर वाचवायचं म्हटलं तर पत्नी जाणार. लवकर सांगा, काय निर्णय घेता? बाबा सांगा तुमच्याच मुखातून. लेकरू गेलं तरी कसं, असंच का कसं कसं? लवकर सांगा. हा नाही नाही, चुकीचं तोंडापुरतं म्हणून आहेत का? इथं कीर्तनाला आहेत का? इथलेच आहेत का बाबा? बाहेरले? बर 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 बर. आपण काय निर्णय घ्याल बरं, तुम्हाला विचारतो. काय म्हणता? पत्नी पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. कोण राहिली पाहिजे? पत्नी. जर समजा तुमच्या आई वडिलांनी असा निर्णय त्या टायमिंगला जर घेतला असता तर तुम्ही कीर्तनाला असता का? प्रश्न आहे का? विठाला विठाला काय सांगता येतं? कर्म धर्म संयोगाने जन्माचं काय कोणाचं सांगता येतं का? नाही. कर्म धर्म संयोगाने मदाला सरांनी राणीनं सांगितलं, येताची कर्म जाळ तुझी मानाड आकांतुते जननी दुःखी धाय मोक. रडते महाराज ती आई. आईला कसलंही असू द्या, आईला लेकरू आपलं प्यारा असते महाराज, प्यारा असते. ते कसलंही असू द्या, आंधळे पांगळे मुखी अनर्गळ जीवा परिस बाळ पडी माते, किंवा वेडे वाकुडे लेकुराचे पण कसलंही लेकरू असू द्या, ते आईला प्यारच असते. मग जन्म एवढा कठीण आहे, किती कठीण आहे, तरी तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म. कशा करता? एवढं सोडवायचं आपल्याला, कीर्तन संपवायचं. श्रीमद भगवद गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शन. त्या श्लोकावर लेत असताना ज्ञानोबारांनी सांगितलेले, मने पूय करते रिघाला अहम मूत्ररंध्रे निघाला कटारे या चाटीला कुचस्वेदी. म्हणे ऐसा ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी. ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. आपण किती किळसवाण पदार्थ, आपण कुठून जन्म घेतो, किती आपण त्याचा तिरस्कार करतो, तरी देखील आपल्याला जन्म घ्यावा वाटतो. तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. तर तुकोबाराय म्हणतात, देवा जन्म कठीण आहे, जन्माला येणं कठीण आहे, परंतु देवा जन्म घेण्याचा माझा एकच उद्देश आहे की तुझी चरण सेवा. साधा तुझी चरण सेवा.
जन्म घेणार, पण तो जन्म घेण्याचा उद्देश आहे देवा की तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा माझ्या जीवनामध्ये साध्य व्हावी याकरता मला जन्म घ्यायचा आहे, बाकी काही उद्देश नाही. मग तुकोबाराय म्हटले देवा तुझ्या चरणाची सेवा करायची, मग त्या सेवेचे काही प्रकार असतील ना, हा त्या सेवेचे काही प्रकार असतील. तुकोबारायांनी सांगितले कोणते प्रकार आहे. हरिनाम कीर्तन सद्गुरूचे पूजन, हरिनाम कीर्तन सद्गुरूचे पूजन, हरिनाम टाळी टाळी वाजवा ना, बसल्या बसल्या टाळी वाजवायची तुम्हाला कंटाळा. तुम्ही टाळी वाजवली म्हणजे आम्हाला थोडा उत्साह येतो आणि वाजवली पाहिजे महाराज. एवढा जीव काढून त्यांनी चाल म्हणली. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू किंवा घालीन लोटांगण महाद्वारी तुकोबाराय म्हणतात देवा या 3 प्रकारची सेवा माझ्या जीवनामध्ये साध्य व्हावी म्हणून घेईन मी जन्म. कोणते 3 प्रकार. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन महाद्वारामध्ये लोटांगण. हरिनाम कीर्तन आता तसं पाहायला गेलं तर कीर्तनाचे मुख्य 4 प्रकार आहेत. आता हे फार सांगायचं नाही कारण आपली वेळ होत आलेली. कंप्लीट 9ला 5 कमी असताना विना घेतला होता. किती 9ला 5. आता 11ला 10 मिनिटं कमी. आपल्याला कंप्लीट 11ला जे विठ्ठल करायचंय. अजून 4 चरणाचा अर्थ राहिलाय. तुम्ही म्हणलात तो काकडा करायचा का होय. काकडा होते का नाही नाही. 11ला म्हणजे 11ला सोडायचा. 3 प्रकार सांगितले. कीर्तनाची मुख्य 4 प्रकार आहेत. नामसंकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि गुण कीर्तन. 4 कीर्तनाचे प्रकार सांगितले. परंतु या 4ही कीर्तनाच्या प्रकारामध्ये नामसंकीर्तन हे सोपे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. किती सोपं आहे तर तुकोबाराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी.
सर्वात सोपं आहे. कोणाला बी घेता येते, कोणाला बी घेता येते. हे नामचिंतन कोणालाही करता येते महाराज. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला असू स्वर नाही देवी, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. कोणाला बी अधिकार आहे महाराज. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडा ही आधी करून वेश्या. वेश्येला देखील नामचिंतन करण्याकरता बंधन नाही. आणि कोणी बी घेते यारे लहान थोर याती वरत्या नारी नर किंवा सकाळांशी येते हे अधिकार भरपूर प्रमाण आहेत. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी हरिनाम कीर्तन शब्द वापरला. सोपं साधन आहे. दुसरी सेवा सांगितली संतांचं पूजन. संतांची पूजा का करायची? संतांची पूजा कशा करता करायची? देवाच्या प्राप्ती करता. कशा करता? हरी प्राप्तीसी उपाय धररे संता देवा, धररे संता देवा, धररे संता देवा. हरी प्राप्तीसी उपाय धररे संता देवा, संता देवा, हरिप्राप्तीशी उपाय करावे संतांचे ते पाय. संतांची सेवा करायची, डायरेक्ट देवाचीच करायची ना. देवाची प्राप्ती करायची ना, मग देवाची सेवा करायची. संतांची कशाला पूजा करायची? पण तसं नाही महाराज. देवाला देखील ते आवडत नाही. देव देखील स्वतः म्हणतो जर संतांची तुम्ही सेवा केली तर ती मला आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, किंवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या. तुकोबारा म्हणतात देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर संत नंतर देव, म्हणून संतांचे पूजन. संतांची पूजा. कारण बऱ्याच जणाला महाराज पूजा म्हटलं की तिथं कंटाळा आला. देव पूजेचा कंटाळा आणि हाती चोबट्याचा चाळा. पत्ते पिसत बसतो 2-2, 4-4 तास, पण तिथं देवपूजा 10 मिनिटं करायला वेळ नसते महाराज. नाहीतरी सामान्य खेड्यापाड्यामध्ये देवपूजा इकडे नसते. इकडं सकाळ उठायचं, आपलं मेकअप करायचा, खाणं बाहेर. देवपूजा आपण करतच नाहीत महाराज. देवपूजेचा फार कंटाळा आपल्याला. म्हणून संतांचं पूजन. आणि तिसरी गोष्ट सांगितली महाद्वारामध्ये लोटांगण. तर महाद्वारामध्ये लोटांगण घालायचं कसं? तुम्ही कधी घातलं का? पंढरपूरला इथून सर्वच जण जाऊन आले असतील, नाही गेले कोणी? पंढरपूर पाहिले का सर्वांनी? कोणी पाहिलं नाही त्यानं हात वर करा बरं. लगेच गाडीत बसा, तुम्हाला घेऊन जातो. पण डिझेल टाका म्हणतात महाराज घेऊन जाऊन. पंढरपूरला गेल्याच्या नंतर महाद्वारामध्ये लोटांगण घालायचं. पण ते कसं घालायचं? कारण 8 अंग महाराज खाली जमिनीला टेकली पाहिजे. साष्टांग कशाला म्हणले? साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग कशाला म्हणले? 8 अंगासहित दंडवत करायचं. ते 8 अंग कोणते? उरसा, शिरसा, जानुमंडल हे 8 अंग आहेत महाराज. 2 हात, 2 अंगठे, 2 मांड्या, असे 8 अंग खाली टेकायचे. तर ज्ञानोबाराय म्हटले लोटांगण घालायचं तर कसं घालायचं? तर असं घालायचं. हे काय? हे स्टँड आहे. हे स्टँड आहे. ह्याला थोड्या वेळापुरते आपण काठी म्हणू. काय म्हणू? काठी. वेळूची काठी. हा, ही काठी लोटून दिल्यानंतर कशी पडते? कोणाचा आधार घेत पडते का? आधार घेत पडते नाही महाराज. लोटून दिल्याच्या नंतर सैल पडते महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीने लोटांगण घालायचं. लिंग का प्रतिमा दिठी देखत केवो अंगेष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी. जशी काठी लोटून दिल्याच्या नंतर ती पडते, त्याप्रमाणे महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर लोटांगण घालत जा. नाही तर आपल्याला भरपूर कामं असतात पंढरपूरला गेल्यानंतर. घोंगडं घ्यायचंय, गणगोळी घ्यायची, प्रसाद घ्यायचा, पाळणा घ्यायचा, कापणं घ्यायचे, पिना घ्यायच्यात. नाही ते काम असतात महाराज. एक जणानं महाराज पंढरपूरला ते छोटा पाळणा खरेदी केला. मी म्हणलं बाबा इथं पाळणा खरेदी करण्याचं काय कारण आहे? महाराज तुम्हाला माहित नाही, इथं पाळणा खरेदी केल्यानंतर घरी पाळणा हलतो.
असे असतात महाराज. हा म्हणून महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर त्या काठीप्रमाणे लोटांगण घालायचं. घालू लोटांगण महाद्वारी आनंदी निर्भर असो बोलते ठाई सुख दुःखा नाही चाडा मा अनेक सायास न करीन दरवास. अनेक आम्हाला कुठले सायास करायचे नाही, कुठली आशा देखील प्राप्त करायची नाही. हे मला पाहिजे ते मला पाहिजे अशी अभिलाषा आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायची नाही. एकच अवस्था बनवायची होईन उदास सर्व भावे. शेवटी तुकोबाराय सांगतात मोक्षामा घरी मोक्ष आम्हारी वेदासी मोक्ष आम्हारी वेदासी मोक्ष आम्हारी वेदासी मोक्ष आम्हारी
तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, मोक्षाम्हा घरी कामारी हे दासी. जीवनामध्ये जे काही करायचे ते फक्त मोक्ष प्राप्त करण्याकरता, परंतु तुकोबाराय म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगवायचे तुका म्हणी, हरिनाम कीर्तन संताची पूजन, घालू लोटांगण महाद्वारी यथामती येतावकाश. झालेली कीर्तन सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बजरंग बली हनुमंतराय या ठिकाणी जमलेले सर्व सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि आज या कीर्तनासाठी सर्वांनी अगदी समर्पक सुंदर अशी सर्वांनी साथ दिली. आमचे सुरनर महाराज, दुसरे संजय महाराज, आमचे कृपाल दादा, सर्वांनी महाराज अगदी प्रेमानं आपल्या एका भावाला साथ देतात. अशा पद्धतीनं नाही तर महाराज बऱ्याच ठिकाणी वडावडी असते, त्याचं कसं पाडू. हां नाही असतं ना, बऱ्याच ठिकाणी असते, असं करतात बी, पण तसं काही नाही. बरं मी जरी नवीन असलो तरी तुम्ही सर्वांनी समजून घेतलं, सर्वांनी प्रेमानं अगदी सर्वांनी साथ दिली. आणि ऐकणाराने देखील महाराज अर्धलेला बटाट्यासारखे टकाटका डोळे करून ऐकलेत. माग कोणी झोपले असतील त्यांना डबल धन्यवाद, जागे त्यांना शिंगल. सर्वांनी सुंदर कारण मन प्रसन्न करून कीर्तन सेवा श्रवण केली, म्हणून तुमच्या देखील चरणावर कोटी कोटी दंडवत करतो. आणि आज या कीर्तनासाठी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य कीर्तनकार आहेत भागवत महाराज भोकरे, ते देखील उपस्थित झाले. महाराज आपल्या शेजारीच गाव आहे त्यांचं, म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी मला येण्याचा योग आला. म्हणून देखील काही मंडळी आलेली आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. आणि काय ते यूट्यूब चॅनल आहे का शूटिंग आहे? यूट्यूब चॅनलची शूटिंग आहे. कोणतं? राजेश पाटील जाधव. राजेश पाटील जाधव यांचं चॅनल आहे, त्यांचे देखील त्या दादांचे देखील धन्यवाद. त्यांनी देखील शूटिंग केलेली आहे. सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि याच ठिकाणी शेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं. एकदा हात मोकळे करून एकदा हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहेत ते हात वर करा, ज्यांना नसतील ते राहू द्या. हा कडक कडक करा जरा थोडी मक्कच्या कंसासारखी. हा वा, राहू द्या असे 4 वाजेपर्यंत. वा वा वा. तुकाराम 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 तुकाराम.